सातारा हद्दीतून टेम्पोमधून जात असताना अज्ञात चोरट्यांनी 18,92,500 रुपयांची रोकड चोरीस नेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी टेम्पो चालकासह तिघांना अटक केली आहे. संशयिताकडून लुटलेली रोकड जप्त करण्यात आलेली आहे. गणेश मच्छिंद्र ताकवणे वय 28, अजय भारत भोले वय 25, दोघे राहणार पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे व अन्सार उस्मान शेख वय 21, राहणार नांदगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी कांदा शेतकरी शंकर ढवळे राहणार वडगाव, तालुका शिरूर, पुणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना दिनांक 2 डिसेंबर रोजी घडली होती. तक्रारदार ढवळे व इतर शेतकरी मित्र वेगवेगळ्या टेम्पोमधून त्यांचा कांदा बेळगाव येथे विकण्यासाठी पुण्याहून गेले होते. कांदा विक्री केल्यानंतर पुन्हा तक्रारदार ढवळे व त्याचे इतर सहकारी पुण्याकडे निघाले होते. तक्रारदार ढवळे यांचे 12 लाख रुपये, त्यांचे मित्र नितीन बोत्रे यांचे 6,60,000 रुपये अशी रक्कम त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये घेऊन ती बॅग चालकाच्या सीटमागे ठेवली होती. रात्री साताऱ्याजवळ वाडेफाटा येथे चहासाठी थांबल्यानंतर काही वेळाने ते पुन्हा पुण्याकडे गेले. गावी आल्यानंतर मात्र दोघांच्या बॅगा नव्हत्या. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही पैसे सापडले नाहीत. यामुळे साताऱ्याजवळ थांबल्यानंतर पैशाची चोरी झाल्याची त्यांची खात्री झाल्याने त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण DB विभागाच्या पथकाने याचा तपास करत चालकाकडे प्रश्नांची सरबत्ती केली. यात चालक खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसी खाक्या दाखवताच टेम्पो चालकाने इतर 2 साथीदारांसोबत पैसे चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांची धरपकड करून त्यांच्याकडून चोरीची रोख रक्कम जप्त केली. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, फौजदार सुधीर मोरे, पोलीस सुजित भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, संतोष गाडगे, रोहित पवार, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, इरफान मुलानी, संतोष कचरे, सुशांत कदम यांनी कारवाईत भाग घेतला होता. आतिश पवार, VM न्यूज मराठी, सातारा. दिनांक 3/12/2023 रोजी पहाटेच्या वेळेला ही घटना घडलेली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड येथून काही शेतकरी कांदा विकण्यासाठी बेळगाव येथे गेले होते आणि कांदा विकून येत असताना परत ते वाडेफाटाच्या इथे चहा पिण्यासाठी रात्री थांबले होते पहाटे. आणि त्यावेळी चहा पिऊन झाल्यानंतर ते परत गाडीमध्ये बसले आणि परत जाताना काही अंतर गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपली पैशाची बॅग आहे ती कोणतरी चोरलेली आहे. तर सदर बॅगमध्ये 18,60,000 रुपये एवढा कॅश त्यामध्ये होती. आणि ते त्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन येऊन सातारा सिटी पोलीस स्टेशन येऊन कंप्लेंट दिली. आणि यामध्ये एवढे अमाऊंट गेल्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक जगताप साहेबांनी DB पथकचे इन्चार्ज API माने साहेब आणि त्यांचं पथक हे ॲक्टिव्ह झालं, ते कामाला लागले. आणि त्यामध्ये त्यांनी जो टेम्पो आहे, जो त्याचा चालक आहे, त्याच्याकडे चौकशी केली असता थोडं त्यांना संशयास्पद त्याच्या हालचाली, त्याची उत्तरं वगैरे वाटली. त्यावरून त्यांनी अधिक तपास केला असता त्यामध्ये टोटल 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आणि त्यामध्ये त्यांच्याकडून जवळपास 17,99,040 रुपये एवढी अमाऊंट जप्त परत रिकवर केलेली आहे. आणि 3 आरोपी हे दौंड तालुक्यातले आहेत, मेजर आहेत. आणि त्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं. ते यामधून भरपाई होणार आहे यामधून. तर हे अतिशय कौतुकास्पद अशी कामगिरी सातारा पोलीस स्टेशनचे DB पथक पुणे जगताप साहेब यांच्या पथकाने केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त. सर, आपण काय आरोपी सुद्धा दौंडचे आहेत आणि शेतकरी सुद्धा दौंडचे आहेत, म्हणजे हे पाळत हो, काही आरोपी हे त्यांच्या गावचेच आहेत, काही बाजूच्या गावचे आहेत. त्यामध्ये काय झालं की त्यांना माहीत होतं हे विकणार आहेत कांदा, त्यामधून त्यांना पैसे मिळणार आहेत. त्यावरूनच त्यांनी ते प्लॅन केला होता ड्रायव्हरनी आणि त्याचे जे साथीदार होते त्यांनीच ते बरोबर गाडी थांबवून प्लॅन करून हा घडवून आणलेला होता यामध्ये. परंतु आपल्या DB पथकाने चांगले कौशल्यपूर्ण त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यामधून हे आणखीन जे 2 गुन्हेगार होते ते उघडकीस आले आणि टोटल 3 आरोपी अटक आहेत.
आणि जवळपास 18 लाख रुपये यामधून रिकवर केलेले आहे. उर्वरित 60,000 आहे ती पण आपण रिकवर करत आहोत. तर आव्हान काय करणार होतं? कारण आम्ही हेच आवाहन करू की ज्यावेळी आपण पैसे असे कुठे घेऊन जात असता किंवा एखादा माल विकून आपण ते पैसे घेत असता तर ते सावधतेने ठेवावे सोबत. असं कुठल्याही गाडीमध्ये ठेवून चहा पिण्यासाठी वॉशरूमसाठी उतरू नये. आणि आपण असे काही व्यवहार करण्यासाठी जात असू तर आपण कोणालाही ते सांगू नये, जेणेकरून त्याची वाच्यता बाहेर होणार नाही आणि अशा प्रकारचं कोणी ते प्लॅनिंग करून ते चोरणार नाही. रेकॉर्डवरील कोण होतं काय त्याच्यामध्ये? नाही, अजून तर त्यांच्यावरती गुन्हे आम्ही चेक करतोय. तसं काही अजून तर निष्पन्न झालेलं नाहीये, परंतु तसं काय असेल तर आम्ही तुम्हाला कळवतो. सर, जे रिकवर केलेली रक्कम आता ती पूर्व शेतकऱ्यांना कशी परत करणार आहेत? त्यांना आपण कोर्टच्या आदेशाने परत करणार.